लाडकी बहीण योजनेची केवायसी सर्वांचीच झाली असेल, परंतु प्रश्न या ठिकाणी पडतो की केवायसी केल्यानंतर कोणाला पात्र ठरवण्यात येईल आणि कोणाला अपात्र ठरवण्यात येईल, कोणाचे 1500 रुपये चालू राहतील, कोणाचे 1500 रुपये बंद केले जाणार आहेत. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती सरळ आणि सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून जा. असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी केवायसी का केली जात आहे, तर केवायसी ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्या महिला अपात्र आहेत तर त्यांना ओळखण्यासाठी ही केवायसी केली जात आहे. आणि कोण पात्र ठरवण्यात येईल, कोण अपात्र ठरवण्यात येईल याबद्दलची माहिती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती आधीच दिलेली आहे. फक्त ती माहिती मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी वेबसाईटवरती आलो आणि खाली कोण पात्र कोण अपात्र ते सांगितलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. आता हे उत्पन्न कसं चेक केलं जाईल, तर तुमचा सर्वांचा आधार कार्ड, पॅन कार्डला लिंक आहे, बँक खात्याला लिंक आहे आणि ते व्यवहार तुमचे चेक केले जातील, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून ती माहिती ते फेच करणार आहेत. आता रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. आता या रेशन कार्डला सर्वांचे आधार कार्ड लिंक आहेत, त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड किंवा सर्वांची माहिती चेक केली जाईल आणि त्यावरून ही माहिती समजणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात जर का कोणी व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरत असेल तर तो या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल. त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी कर्मचारी असेल तर त्याला अपात्र ठरवण्यात येईल. परंतु तो जर का कंत्राटी स्वरूपात काम करत असेल आणि त्याचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तो या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर एखादी जी महिला आहे त्या महिला आधीपासूनच एखाद्या योजनेचा लाभ घेत आहे आणि तो लाभ 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तच आहे तर त्या महिला इथे अपात्र ठरवण्यात येतील. आणि यामध्ये कोणत्या महिला आहेत, श्रावणबाळ योजना आहे तर त्या ठिकाणी 1500चा लाभ भेटतो. संजय गांधी निराधार योजना आहे, विधवा महिलांना 1500चा लाभ भेटतो. आणि अशा महिलांनी जर का लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि ते या योजनेचा पण लाभ घेत आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहे तर या ठिकाणी एक योजनेचा लाभ त्यांचा बंद होऊन जाईल किंवा दोघी योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे असं काही तुमच्या परिस्थितीत असेल तर त्यांनी केवायसी करू नका, म्हणजे तुमच्या दोघी योजनांचा लाभ बंद होणार नाही, एक योजना तुमची चालू राहील. त्यानंतर तुमच्या कुटुंबात जर का कोणी आजी माजी आमदार खासदार असेल तर या ठिकाणी त्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे तर अशा महिलांना पण या ठिकाणी अपात्र केले जाईल, म्हणजे कुटुंबातील. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून तर अशा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर का 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर त्यांना सुद्धा या ठिकाणी अपात्र केले जाईल. कारण सर्व गोष्टी आता सरकारने लिंक करायला सांगून दिलेल्या आहेत. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा, रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करा, मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करा. तर सर्व गोष्टी आता एकत्र लिंक आहेत आणि त्यामुळे केवायसी केल्यानंतर हा सर्व डाटा ते आपला चेक करू शकतील आणि त्यानुसार कोण पात्र कोण अपात्र असं ठरवण्यात येईल. आता कोण अपात्र राहील ही गोष्ट आपण येथे समजून घेतली आहे. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आता कोण पात्र राहणार आहे, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे, राज्यातील विधवा महिला, विवाहित महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिला आणि निराधार महिला या पात्र राहतील. तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला या ठिकाणी पात्र राहणार आहे. त्यानंतर तुमचं वय जे आहे ते कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पाहिजे. आता हे काय करताय माहिती का, ज्यांचं 65 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे 65 नंतर 66 वर्षाचे होत आहेत तर त्यांचा लाभ बंद केला जात आहे. मग अशा काही मुली असतील, महिला असतील तर त्यांचं वय 20 वर्ष आहे आणि प्रत्येक महिन्याला कोणत्या ना कोणत्या महिलेचं वय हे 21 वर्ष होत आहे. मग तुम्ही अपात्र ठरवत आहे वय वाढल्यानंतर, मग ज्यांचं वय या पात्रतेसाठी पूर्ण होत आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्म सुरू केले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. त्याचबरोबर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्डला लिंक असलेले अधिकृत बँकेचे बँक खातं असणं गरजेचं आहे. त्यामध्येच तुमचे पैसे येतील. आणि खूप जणांचे केवायसी केल्यानंतर सुद्धा पैसे येत नाही, कारण त्यांचं जे बँक खातं आहे तर ते डिॲक्टिव्ह होत असतं किंवा आधार कार्ड पासून ते अनलिंक होत असतं. त्यामुळे दर महिन्याला तुम्ही चेक करून घेत जा तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक
आहे की नाही हप्ता जमा होण्यापूर्वी. त्याचबरोबर जर का तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर या योजनेसाठी तुम्हाला पात्र ठरवण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही होती माहिती, कोणाला पात्र ठरवण्यात येईल, कोणाला अपात्र ठरवण्यात येईल. त्याचबरोबर आता खूप जणांचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल. तर केवायसी आता केवायसीची लास्ट डेट जवळ आलेली आहे आणि ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या 15 जानेवारी पर्यंत किंवा एंडिंग पर्यंत तुम्हाला बहुतेक नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असा तिघी महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. परंतु ही अधिकृत माहिती नाहीये, हा आमचा अंदाज आहे. सूत्रांनुसार ही माहिती भेटत आहे. यावर जर का अधिकृत अपडेट आली तर तुम्हाला कळवण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बहुतेक हा व्हिडिओ आपला 2025चा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. तर तुमचं 2025 कसं केलं आणि 2025 मध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. तसेच तुम्हाला काही नवीन सजेशन द्यायचं असेल 2026 मध्ये आपण कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींबद्दल माहिती दिली पाहिजे किंवा माझ्या काही चुका आहेत त्यामधून तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आवाज बरोबर नाहीये, बॅकग्राऊंड बरोबर नाहीये किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही मला सांगू शकता. कमेंट करा आणि मी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही फॉलो सबस्क्राईब केलं असेल तर करून जा. 2026 मध्ये खूप भारी माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार आहे. तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.